बघूया 100% बातम्या। येत्या 2 मार्चला राज्य सरकारकडून बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मात्र याच मेळाव्याच्या आधी सध्या राजकारण तापलंय। शरद पवारांनी उभारलेल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हा नमो रोजगार मेळावा होणार आहे। मात्र राज्यसभा खासदार असलेल्या शरद पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही। त्यावरून चर्चा सुरू असताना शरद पवारांनी डाव टाकलाय। मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत आहेत। बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिलं। पवारांचं निमंत्रण नवी राजकीय खेळी आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। अतिथी देवो भव ही तर आपली संस्कृतीच आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 दोघंही बारामतीत येत आहेत। ही अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे। म्हणजे बघा साहेबांचं मन किती मोठे आणि या सरकारचं मन किती छोटे, हेच या सर्व गोष्टींवरनं आपल्याला जाणवतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल। त्यावेळी जेवणाच्या टेबलावर राजकीय चर्चा शिजणार का, पवार काका पुतण्यात दिलजमाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडतायत। आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती मिळतेय। येत्या 2 दिवसात मवियाच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, काँग्रेस 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 9 आणि मित्रपक्ष 3 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। त्यावेळी जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आम्ही त्यामध्ये नंबर फॉर्म्युला बाकी काही नाही, एकच फॉर्म्युला निवडून येण्याची क्षमता। आम्ही एक फॉर्म्युला ठरवलाय, जिंकेल त्याला जागा। साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत। मला माहित नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही। मवियाच्या जागा वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। आता राज्यात सत्ताधारी महायुतीचा लोकसभेसाठी नवा प्लान समोर आलाय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीनं मिशन 45चा नारा दिला। त्यासाठी भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे। मात्र महायुतीला काही जागांसाठी तडजोडी कराव्या लागणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर महायुतीनं नवी शक्कल लढवली आहे। इच्छुक उमेदवारांची महायुतीत अदलाबदली होणार। अनेक मतदारसंघात उमेदवारांची अदलाबदल होणार। पक्षचिन्ह कायम ठेवण्यासाठी घटक पक्षात नेत्यांचे प्रवेश होणार। मिशन 45 यशस्वी करण्यासाठी हा नवा फॉर्म्युला असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता महायुतीचा हा नवा फॉर्म्युला इच्छुक उमेदवारांना मान्य असेल का, महायुतीचे नेते इच्छुकांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का हे पाहावं लागेल। नुकतंच भाजपनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं राज्यसभा निवडणुकीत तिकीट कापलं। त्यानंतर भाजप राणेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे। राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे। मात्र यावरूनच सत्ताधारी महायुतीत संघर्षाची चिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेनं लढवली आहे। त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढणार असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे। शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेचं लोकसभा जागा वाटपाचं सूत्रही सांगितलंय। जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथं शिवसेनेचाच दावा आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्विट करत रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपची असल्याचा दावा केला। तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत। त्यांनीही याबद्दल जाहीररित्या बोलून दाखवलंय। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुती शिरूरच्या जागेवरून तिढा निर्माण झालाय। या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केला, तर या जागेवरून लढण्यावर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील उत्सुक आहेत। दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघावरून आजीमाजी खासदारांमध्ये आता चांगली जुगलबंदी रंगली आहे। महायुतीत लोकसभेचं जागा वाटप होण्यापूर्वीच अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा ठोकला।
त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत। महायुतीत लोकसभेच्या जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याचं बोललं जात आहे। नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर शिरूरच्या जागेवर खलबतच झाली। तसंच आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार। आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ? अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले, तर शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील या जागेसाठी अडून बसलेत। त्यामुळे शिरूरचा फैसला करताना महायुतीतल्या नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली। त्यानुसार उत्तर मुंबई लोकसभेचा आढावा घेण्यासाठी पंकजा मुंडे कांदिवलीत कार्यालयात पोहोचल्या। यावेळी पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केलंय। पंकजा मुंडे यांना भाजप बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे। त्यावर पंकजा मुंडे यांनी सूचक विधान केलंय। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, याची सवय तुम्ही लावून घ्या। पंकजा मुंडेंना तिकीट मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असतील अशी चर्चा आहे। ही राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असते। एक भाऊ आता बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तसं बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही लढत सुद्धा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे। तीनही लोकसभेच्या निवडणुका आमच्या विरोधात लढलं, आमचा तो अनुभव करून झालेला आहे। आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो। पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यास विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं भाजप राजकीय पुनर्वसन करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कार्यालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आलं होतं। त्या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही शिक्का प्रकरणी जोरदार आवाज उठवला। राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात खोटे शिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहे। याच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे। का देवाखाली अंधार कसा असू शकतो, पण आपण निर्देश द्यावे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल। कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही। सरकारनं चौकशीचे आदेश दिले असले तरी या प्रकरणाचा मास्टर माइंड समोर येणार का हे पाहावं लागेल। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं। योगेश सावंत या व्यक्तीनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचे पडसाद विधिमंडळात उमटले। त्यावरून भाजप आमदार आणि रोहित पवारांमध्ये कलगीतुरा रंगला। या प्रकरणी रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। योगेश सावंत यांच्या एका सोशल मीडियावरच्या पोस्टचा संदर्भ देत यात फडणवीसांबाबत जातीवाचक प्रक्षोभक वक्तव्य असल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलंय। योगेश पवारला अटक करण्यात आल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप राम कदमांनी केला। या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश सरकारनं दिले। यावरून रोहित पवारांनी भाजपला तुला हाणलाय। शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या, काय संबंध आहे? त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? या रेकॉर्ड मध्ये जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील। एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाचच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही। गेल्या काही दिवसापासून रोहित पवारांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे रोहित पवार सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येत आहे। ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत सापडलाय। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. डिसेंबर 2023 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबत डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवला होता. सलीम कुत्ता सोबत बडगुजर यांचे नेमके काय संबंध आहेत असा सवाल उपस्थित करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यानुसार गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. राजकीय सुलभावणीतून हा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता. व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बडगुजर व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. न्यायालयीन लढा लढणार असल्याचं बडगुजर म्हणाले. 8 वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे. तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ. या कारवाईमुळे बडगुजर यांचा पाय खोलात गेलाय, तर यावरून ठाकरे गट आक्रमक होणार आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याच्या प्रकरणानं बडगुजर चर्चेत आले होते. आता तेच प्रकरण त्यांना भोवताना दिसतंय. राजकीय सूडभावनेनं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बडगुजरांनी केला. तसंच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं म्हटलंय. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनाच पार्टी आयोजित केल्याचा पलटवार राऊतांनी केलाय. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून राऊतांवर प्रहार केलाय. कार्यक्रमाला बडगुजर गेले होते. त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. त्यांच्यावर कारवाई झाली. बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे, त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे. सुधाकर बडगुजर यांच्यावर दाखल गुन्ह्यामुळे ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहे. सरकारनं देऊ केलेलं 10% आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. मराठा समाजातील मुलांना सर्व सवलती मिळायला हव्यात अशी मागणी जरांगेंनी केली. राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र 10% आरक्षण दिलं. याबाबतचं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. ओबीसीतून आरक्षणावर आणि सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगे ठाम आहे. सरकारनं दिलेलं 10% आरक्षण ओबीसीतून देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. की बाबा मराठा मागास सिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे, ओबीसी आरक्षणात घे. एससीबीसीच्या सर्व सवलती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. आणि ईसीबीसीच्या ज्या सगळ्या सवलती होते ह्या 10% राहू दे. आणि ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द करायचं नाही, म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल. तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी ते 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून 1 इंच लांब जाऊ शकत. मराठा समाजाच्या भल्यासाठी लढत असल्याचं जरांगे यांनी अधोरेखित केलंय. राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी गेल्या वर्षी सहभागी झाला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. राज्य सरकारनं सत्ताधाऱ्यांसोबत असलेल्या अनेक नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं अशोक चव्हाणांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 147.79 कोटींची मदत केली आहे. तर कल्याणराव काळे यांच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला 146 कोटी 32 लाखांची मदत दिली आहे. इंदापूरच्या भवानीनगरमध्ये असलेल्या प्रशांत काटे यांच्या छत्रपती सहकारी कारखान्याला 128 कोटींची मदत देण्यात आली आहे. तर अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याला 150 कोटींची मदत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. हा विषय खूप जुना आणि शिळा झालेला आहे. मी तुम्हाला आज भेटले असले तरी याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे, आणि जे मी व्यक्त झालेली त्याच्यावर मी ठाम आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रिपीटेडली व्यक्त होण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. या साखर कारखान्याला मदत मिळाल्यानं सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर सरकारची मेहरनजर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यवतमाळ दौरा केला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलांचा मेळावा पार पडला. तसंच मोदींनी हजारो कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं. यावेळी पार पडलेल्या सभेत अब की बार 400 पार म्हणत मोदींनी यवतमाळमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसचा समाचार घेतला. तसंच मोदींनी पवारांचं नाव न घेता टीका केली. त्यावरून संजय राऊतांनी मोदींवर पलटवार केलाय.
तब तो कृषि मंत्री भी ये महाराष्ट्र के थे। दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर पैकेज घोषित होता था और उसे बीच में ही लूट लिया जाता था। मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो। शरद पवार माझे राजकीय गुरु आहे। ही मोदींची वक्तव्य आहे। संजय राजाराम राऊत सारख्या तीनपट लायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांची ही जुगलबंदी आता वाढत जाण्याची चिन्ह आहे। महाराष्ट्रातीलच नाही तर देश विदेशात कोकणातल्या ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे अंगणेवाडीची जत्रा। दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा भरते। कोकणातील प्रति पंढरपूर या नावानं ओळखले जाणारे अंगणेवाडीच्या जत्रेची भाविकांना आतुरता असते। अंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा 2 मार्चला होणार आहे। 26 डिसेंबरला देवीचा कौल घेऊन यात्रेचा दिवस निश्चित करण्यात आला। लाखो भाविकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात भराडी देवीची यात्रा रंगते। मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी अंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी दाखल होतात। त्याचप्रमाणे विविध पक्षाचे राजकीय नेते देखील यात्रेत सहभागी होतात। यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार आणि खासदार भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याची चर्चा आहे। निवडणुकीआधी नेते मंडळी भराडी देवी पुढे गाराणं घालण्याची शक्यता आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो। कोकण असेल त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देखील येथील पोलीस जे आहेत ते पोलीस या ठिकाणी तैनात केलेले असतात। भराडी देवीच्या यात्रोत्सवासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे। यंदा सुमारे 10 लाख भाविक यात्रेत हजेरी लावण्याचा अंदाज आहे। मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। नुकताच त्यांनी या दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। आपल्या हटक्या स्टाईलनं नागपूरसह देशभर प्रसिद्ध असलेल्या डॉलीच्या टपरीवर बिल गेट्स पोहोचल्याचा हा व्हिडिओ आहे। नागपुरातील सदर परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध डॉली चहावालाचा हा व्हिडिओ। चहा तयार करताना डॉलीची हटके स्टाईल आणि डायलॉग बघून सगळ्यांनाच त्याची अद्भुत अंदाजाची भुरळ पडते। त्याचे व्हिडिओ आणि रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। सोबत त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे। आता यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भर पडली आहे। गेट्स यांना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याबद्दल कळलं आणि त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केलं। डॉलीनं तिथंच एका हात ठेल्यावर स्टोव मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर आपल्या खास शैलीत चहा तयार केला। त्याची प्रत्येक लकब आणि चहा बनवण्याच्या स्टाईलमुळे बिल गेट्स देखील भारावून गेले। बुधवारी संध्याकाळपासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहून नागपूरकरांसह अनेकांना मोठा सुखद धक्का बसलाय। बीडच्या परळीमधील औष्णिक विद्युत केंद्र ही बीड शहराची किंवा परळी शहराची ओळख आहे। मात्र या केंद्रातील 3 संच बंद करण्यात आले। विद्युत केंद्रातील एक चिमणी आज इतिहास जमा झाली। 1971 साली बीडच्या परळीत औष्णिक विद्युत केंद्र सुरू करण्यात आलं। या औष्णिक केंद्रातील धूर वाहण्यासाठी 3 चिमण्या उभारण्यात आल्या। या चिमण्या औष्णिक केंद्राच्या प्रतीक बनल्या होत्या। या ठिकाणी 8 संच आहेत। मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 3, 4 आणि 5 बंद करण्यात आले। 210 मेगावॅट वीज निर्मितीचे 3 संच बंद केल्यानंतर संचासाठी लागणारी सगळी सामग्री सुद्धा भंगारात काढण्याचं काम सध्या सुरू आहे। बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 4 ही ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली। ही चिमणी पाडल्यानंतर या ठिकाणी धुराचा मोठा लोळ उठला। परळी शहराची ओळख असलेली एक चिमणी इतिहास जमा झाली। पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसतोय। कधी कोयता घेऊन दहशत माजवली जाते तर कधी थेट रस्त्यावर हत्या केली जाते। गेल्या काही दिवसापासून वाहन तोडफोडीचं सत्र सुद्धा वाढलंय। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलंय। पुण्यातील मुंडवा भागात आरोपींनी धुडगूस घातला। दारूच्या नशेत आरोपींनी 8 गाड्यांची तोडफोड केली। हा सगळा प्रकार समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली। मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते। त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली। बुधवारी पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली। येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकावत 2 जणांकडून वाहनांची तोडफोड केली होती। आता सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे गुंडांची परेड काढून पुणे पोलिसांनी काय साध्य केलं असा सवाल पुणेकरांकडून विचारला जातोय। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।